मी मनोज राजाराम मठे ब्रह्मपुरी चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरीच्या वतीने परमपूज्य डॉक्टर काकांच्या कृपाशीर्वादाने व हरिभक्तीपरायण सौ सविताताई खरवडे यांच्या अथक प्रयत्नाने मागील 6 वर्षापासून ब्रह्मपुरी शहरात चातुर्मास उत्सव सुरू आहे। हे या उत्सवाचं 6वं वर्ष आणि या 6व्या वर्षात आपल्या फक्त भारतावरच नव्हे तर संपूर्ण जगावर कोरोनासारखं एक मोठं महामारी आपल्यावर आलेली आहे। तरी सुद्धा आपण सर्व श्रोता, आम्ही ब्रह्मपुरीकर चातुर्मास उत्सव समिती आम्ही कुणीही न डगमगता आपल्या सर्वांच्या सहकार्याने या 6व्या वर्षात हा चातुर्मास उत्सव तांत्रिक पद्धतीने साजरा करायचा हे ठरवलं आणि त्यातच ब्रह्मपुरी चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी महाराष्ट्र हे यूट्यूब चॅनल ब्रह्मपुरीत तयार झालं आणि ह्या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व नामांकित प्रवचनकारांची प्रवचनमाला चातुर्मास उत्सव समितीने ब्रह्मपुरीतून आयोजित केली आणि ह्या चातुर्मास उत्सव समितीच्या ह्या एकूण 62 प्रवचनांचा हा सांगता समारोह त्यांना विनंती करतो। विठ्ठला तुझे रे मला वेड हे लागले, वेड हे लागले, पंढरीच्या नाथा तुझ्या नामाचे ध्यान हे लागले, ध्यान हे लागले, संसारी हे दाता कष्ट जरी आता देवा तुझे नाम घेता, संसारी हे दाता कष्ट जरी आता देवा तुझे नाम घेता, भेटाया तुझ आतुर होतो, दर्शन घेण्या धावत येतो, तुझ्या माये पोटी आम्हाला दिस हे चांगले, दिस हे चांगले, सावळ्या विठ्ठला तुझे रे मला वेड हे लागले, वेड हे लागले, पंढरीच्या नाथा तुझ्या नामाचे ध्यान हे लागले, ध्यान हे लागले, चंद्रभागे तीरी तुझी ही पंढरी आले देवा मंदिरात, चंद्रभागे तीरी तुझी ही पंढरी आले देवा मंदिरात, नाते जुळले अमुचे तुझ्यासी, मी तुझी रे झाली दासी, भजनी कीर्तनी चरणी तुझ्या रातभर जागले, रातभर जागले, सावळ्या विठ्ठला तुझे रे मला वेड हे लागले, वेड हे लागले। या सुंदर अशा भजनानंतर या सांगता समारोहाचं पहिलं मनोगत या संपूर्ण चातुर्मास उत्सवातील या 62 प्रवचनांबद्दल, चातुर्मास उत्सवाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करणार आहे। पहिलं मनोगत आदरणीय प्राचार्य साधना मावशी पुरोहित नागपूर, मी आदरणीय साधना मावशींना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। नमस्कार। ब्रह्मपुरीच्या चातुर्मास सत्संग या संस्थेतर्फे, या मंडळातर्फे जो चातुर्मासाचा कार्यक्रम आखण्यात आलेला आहे, आध्यात्मिक कार्यक्रम आहे हा। या कार्यक्रमामध्ये वक्त्यांनी आपलं मनोगत जाहीर करावं अशी
एक सूचना आली आणि त्यानुसार मी इथे आपल्यामध्ये उपस्थित झालेली आहे. या गेल्या 5 वर्षापासून सुरू असलेल्या या उत्सवामध्ये यंदाच्या वर्षी तुकाराम महाराज हा विषय आपण घेतलेला आहे आणि त्या संदर्भात मला 2दा काही माझं चिंतन प्रगट करण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे. आज आता मला माझं मनोगत व्यक्त करायचं आहे. आपण थोडासा विचार केला की आपल्या लक्षात येतं की मानवी जीवनाला 3 प्रकारचे स्तर आहेत. एक आहे ऐहिक, दुसरा आहे पारलौकिक आणि तिसरा आहे आध्यात्मिक. आता या प्रत्येकाचा थोडक्यात संबंध लक्षात घेऊन आपण पुढे जाऊया. आपलं जे ऐहिक जीवन आहे हे कलियुगात चाललेलं आहे आणि कलियुगामध्ये मानवी जीवन कसं असेल याचं अतिशय मर्मभेदी वर्णन आणि करून ठेवलेलं आहे. भागवत पुराणात महर्षी व्यासांनी केलेलं ते वर्णन आपल्याला वाचायला मिळतं. आणि आज जर आपण बघितलं तर सगळीकडे खरोखर ते तसंच घडतं आहे असं आपल्या लक्षात येईल. कलियुगामध्ये व्यास महर्षी म्हणतात, कलियुगामध्ये जिकडे तिकडे संघर्ष होत राहतील. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय स्तरावर संघर्ष असतील, कलह असतील, विकृत स्वरूपाचं राजकारण चालेल, स्त्रियांच्या सत्तेखाली पुरुष वावरतील, गटागटामध्ये युद्धसुद्धा होतील. अशा तऱ्हेचं वर्णन तिथे व्यास महर्षींनी केलेलं आहे. राष्ट्रामध्ये युद्ध होतील, वैमनस्य निर्माण होईल असंही आपल्याला तिथे वाचायला मिळतं. सामान्य माणसामध्ये अन्याय, अनाचार, भ्रष्टाचार, अत्याचार, दुराचार यासारख्या गोष्टी वाढतील. अश्रद्धा असेल, लोक जास्ती करून अश्रद्धच असतील, अश्रद्धांचं प्रमाण हे मोठं राहील. त्यानंतर लोक स्वार्थी बनलेले असतील, आपल्या छोट्याशा स्वार्थासाठी काय वाटेल ते वाईट कृत्य करायला सुद्धा ते तयार होतील. अनैतिकता ही माजलेली राहील. वासना भडक राहतील, अतिशय भडक वासना, आणि याच्यामध्ये त्याच्यातून निर्माण होणाऱ्या अनेक दुर्दैवी गोष्टी आपल्याला कलियुगात पाहायला मिळतील. आणि जर विचार केला तर खरंच असंच सुरू आहे. अजून हा कलियुगाचा पहिला चरण सुरू आहे. 4 चरण जायचे तसे. तेव्हा आता निदान आपल्याला सगळ्या जगाची जरी चिंता करता येत नसली, त्याच्याच्या बाबतीत विचार करता येत नसला, कारण आपलं सामर्थ्य थोडं आहे, तरी निदान आपल्याला आपल्या भारतीय समाजापुरता तरी विचार करता येतो, हे नक्की. आता हे असं ऐहिक जीवन आपलं चाललेलं आहे. अत्यंत दोषांनी भरलेलं, बरबटलेलं असं हे आहे. मग आता पारलौकिक जीवन तरी कसं आहे? समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जयाचे ऐहिक धड नाही त्याचे परत पुसशी काही. असे किती पुण्यवान लोक आहेत की जे स्वर्गाला जाणार आहेत, त्याच्यामुळे त्याच्याविषयीचा विचारच न करणं बरं. बाकीचे सगळे नरकाकडे जाणार आहेत आणि तो विचार भयंकर आहे. आणि म्हणून त्या पारलौकिक जीवनाविषयी विचारच करायला नको. तिसरा जो आपल्या जीवनाचा स्तर आहे तो पारमार्थिक स्तर आहे. आता हे जे पारमार्थिक स्तर आहे याचा उद्देश काय आहे? परमार्थ साधना करायची ती कशासाठी? अध्यात्म साधना करायची ती मोक्षप्राप्तीसाठी. मोक्षाचं स्वरूप काय आहे? तर चालू जीवनामध्ये साधना करून आणि आपण आनंदी व्हायचं, आनंदाने आपलं जीवन जगायचं आणि ईश्वराच्या योजनेनुसार हे जग सोडून जाण्याची जेव्हा वेळ येईल त्यावेळेला अत्यंत आनंदाने या जगाचा निरोप घ्यायचा. हे पारमार्थिक जीवनाचं उद्दिष्ट आहे. आणि त्या उद्दिष्टाच्या दृष्टीने जर विचार केला तर आपलं मग पारमार्थिक जीवन कसं चाललं आहे? वरच्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या, आता ऐहिक जीवनातल्या ज्या पाहिल्या त्या, तर आपल्या असं लक्षात येईल की पारमार्थिक स्तर जवळपास नाहीसा झालेला आहे. फार थोडे लोक काही व्यवस्थित पद्धतशीर शास्त्रशुद्ध पद्धतीने उपासना करताना आढळतात आणि बाकीचे सगळे मोहामध्ये पूर्णपणे अडकलेले आहेत. मोह, दंभ, मद, मत्सर, षड्विकार याच्यात लिडबिडलेले आहेत असं आपल्या लक्षात येतं आहे. तेव्हा आध्यात्मिक जीवनाचं किंवा साधनाचं जे महत्त्व आहे ते मोक्ष म्हणजे भगवंताशी एकरूपता, सकल दुःख निवृत्तीपूर्वक परमानंदाची प्राप्ती असं ते उद्दिष्ट आहे.
त्या दृष्टीने पाहिलं तर आपल्या आजच्या जीवनात निराशेचंच प्रमाण फार जास्त आहे. आता असं बघितल्यानंतर आणखीन एका पद्धतीने आपल्याला विचार करता येतो की आपला हा जो समाज पुरुष आहे, पुरुषाला 2 पाय असतात, तसे समाज पुरुषाला सुद्धा आणि व्यक्तिगत आपल्याला सुद्धा 2 पाय आहे. हे पाय शरीराचे पाय त्या दृष्टीने मी बोलत नाही आहे. शरीराचे पाय त्यांचं काम करतात. या संपूर्ण शरीराचा तोल सांभाळणं, त्याच्याकडनं क्रिया करून घेणं, या दृष्टिकोनातनं पायांचा शरीराचा उपयोग आहे. आपल्या सामाजिक जीवनाचे पाय कोणते आहेत, समाज पुरुषाचे पाय कोणते आहेत, तर एक आहे अभ्युदय आणि दुसरं आहे निश्रेयस. अभ्युदय म्हणजे ऐहिक विकास आणि निश्रेयस म्हणजे पारमार्थिक विकास, मुक्ती, आनंदाची प्राप्ती, निर्विशेष आनंदाची प्राप्ती. हे पारमार्थिक जीवनाच्या दृष्टीने आवश्यक आहे, त्याला निश्रेयस म्हणतात. अभ्युदय आपला खूपच उत्कृष्ट झालेला आहे, वादच नाही काय. वैज्ञानिक प्रगती इतकी झालेली आहे, इतक्या सुखसोयींची लेलूट आपल्या जीवनामध्ये आलेली आहे की आपला अभ्युदय निश्चित चांगला आहे. पण त्याचे दुष्परिणामसुद्धा आपण पाहतो आहे. त्या अभ्युदयामध्ये येणाऱ्या गोष्टी आपल्याला हव्यात आणि म्हणून आपण काय वाटेल ते पापकर्म करायला तयार होतो आहे. असं एकंदरीत सर्वसामान्य परिस्थिती समाजातली सगळ्या जगातच आहे, भारतातही आहे. तर आता हे जे 2 पाय आहेत त्यांनी या समाजाच्या शरीराचं संतुलन, तोल ताल सांभाळणं हे त्याचं काम आहे. पण त्याला ते जमत नाही आहे. का नाही जमत आहे, तर याचं कारण त्याचे पाय रोगट झालेले आहेत, रोगाने ग्रस्त झालेले आहेत. कोणता रोग झालेला आहे पायांना, समाज पुरुषाच्या अभ्युदय आणि निश्रेयस या पायांना कोणता रोग झालेला आहे, तर तो रोग जो आहे हत्ती पायाचा रोग आपल्याला माहिती असेल. भयंकर पाय सुजतो, त्याच्यातनं पू गळतो, रक्त गळतं, वेदना भयंकर असतात आणि त्या माणसाला जीवन असह्य होतं. ही आपल्या एका पायाची, समाज पुरुषाच्या एका पायाची स्थिती आहे आणि ती आहे अभ्युदयातली. इतकी समृद्धी असून सुद्धा आपण मुळीच आनंदी नाही, निर्धास्त नाही, असुरक्षितता आपल्याला जाणवते सारखी. आणि जे पारमार्थिक पाय आहे आपला, त्याला अर्धांगवायू झालेला आहे. कारण आपण परमार्थ करतच नाही, परमार्थ साधना आपल्या हातून हवी तशी होतच नाही. फार थोडे लोक करतात आणि जी करतात ती सुद्धा पुष्कदा मनमानी असते, शास्त्रशुद्ध पद्धतीने होत नाही. आणि म्हणून तो पाय सुद्धा आपला लंगडा झालेला आहे. आणि म्हणून हा समाज पुरुष जो आहे हा अधोगतीकडे सतत चाललेला आहे, सतत तोल न सांभाळता वेडावाकडा धावत सुटलेला आहे. अशी ही जी परिस्थिती आहे, हा रोग घालवणं ही आजच्या काळाची गरज आहे. हा रोग जर घालवायचा असेल तर त्याच्यावर उपाय करायला पाहिजे, औषध इलाज काहीतरी करायला पाहिजे. आता ते इलाज कोणते आहेत, तर ते सुद्धा 2 रोग आहेत, 2 प्रकारचे इलाज आहेत. एक पहिला उपाय जो आहे तो ऐहिक सुखांच्या मागे न लागणे, ऐहिक सुखांच्या मागे न लागणे, त्याच्या मोहात न अडकणे. आपल्या प्रारब्धानुसार जेवढी सुखं आपल्याला मिळायची आहेत तेवढी मिळतातच आहेत, परंतु तेवढी म्हणून आपण समाधानी राहत नाही आहोत आणि वाटेल तसे त्या मोहाला बळी पडून आणि ऐहिक सुखांसाठी वाटेल ते पापाचरण करायला प्रवृत्त झालेले आहोत. तर अशा वेळेला तो मोह आवरणे हा उपाय आहे त्याच्यावरचा. आज आपल्याला वेळ फारच थोडा आहे, तेवढ्या थोडक्या वेळात बोलायचं असल्यामुळे त्याचं जास्त विश्लेषण करायचं नाही आहे. जर का माणूस ह्या बाबतीत शहाणा झाला नाही तर मग ईश्वर आपली उपाययोजना करतो. कोरोना आलाय ना, आता किती प्राण घेतोय तो, तुम्ही शहाण्यासारखे वागत नाही ना, शिक्षा. कोरोना हे ईश्वराने उगारलेलं शस्त्र आहे, माणूस बेभान होत चालला आहे म्हणून. आणि दुसरं जळ संकट येत आहेत, त्यानंतर मारामाऱ्या हाणामाऱ्या चाललेल्या आहेत. सध्या आपला समाज, जागतिक समाज हा 3ऱ्या युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेला आहे. त्या अशा स्थितीमध्ये आपल्याला शहाणं व्हायला पाहिजे आणि नाही तर हे सगळं तो परमेश्वर आपल्याला करून वठणीवर आणेल. तेव्हा त्यांनी अशा कठोर उपाययोजना करण्यापेक्षा आपण शहाणं व्हावं, विवेक करावा आणि या ऐहिकाच्या सुखांच्या मागे न लागता आणि आपण काय करायला पाहिजे, मग विवेकाने वागून
आणि सुखात राहणं हा वाईट गोष्ट नाही आहे. प्रत्येकाने सुखात राहावं, पण त्याच्यासाठी वेडेचार करू नयेत, एवढंच या म्हणण्याचा उद्देश आहे. आणि अशा तऱ्हेने या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या या समाजात पारमार्थिक विकास करून घेणं हा दुसरा उपाय आहे. ज्या पायाला अर्धांगवायू म्हटलं मी, त्या पायावर उपाय म्हणजे आपला पारमार्थिक विकास करायचा आहे, आपल्याला आध्यात्मिक उपासना करायच्या आहेत. आणि त्या दृष्टीने ब्रह्मपुरीच्या सविताताई खरवडे यांच्या नेतृत्वाखाली इथल्या काही समाजाने, काही बंधू भगिनींनी एक मंडळ स्थापन करून 5 वर्षापासून हा उत्सव सुरू केलेला आहे. कोणता आहे हा उत्सव? चातुर्मास. आणि या चातुर्मासामध्ये दररोज काही ना काहीतरी चांगलं चिंतन, संतांच्या वाङ्मयाचं चिंतन, मनन, निधिध्यासन, भक्तीची साधना ही त्याद्वारे केली जाते आहे. वेदांताचा अभ्यास केला जातो आहे. तेव्हा त्यांचा सविताताईंचा संच याच्यासाठी खरोखर त्यांना श्रेय जितकं द्यावं तितकं थोडं आहे. 5 वर्ष झाली हे काम इथली मंडळीही करतायत. समर्थांचा दासबोध, तुकडोजी महाराजांची ग्रामगीता यावर चिंतन, मनन, श्रवण सगळं करून गेल्या 5 वर्षात काम पुष्कळ झालेलं आहे. आणि यावर्षी जो उपक्रम घेतलेला आहे अंगी, तो तुकाराम महाराजांची गाथा किंवा त्यांचे अभंग असा विषय घेतलेला आहे. आता तुकाराम महाराजांची जी गाथा आहे तिच्यासाठी चालू असलेला हा जो उपक्रम यंदाचा आहे, हा सुद्धा चढता वाढता आहे, सतत वाढतोच आहे. इतका वाढतोय, त्याचा व्याप इतका वाढतोय की त्याच्यामुळे सहजच आपल्याला आठवण येते एका ओळीची, एका काव्याच्या ओळीची, आरतीतल्या, वाढता वाढे मेरू मंदार धाकुटे होईल की काय, अशा तऱ्हेने अतिशय प्रगती या उपक्रमाची सुरू आहे. यावर्षी तुकारामांचे अभंग ऐकण्याची संधी या मंडळाने जवळजवळ 1000 लोकांना दिलेली आहे. ही संख्या प्राप्त झालेली आहे. गावोगावचे लोक आहेत त्याच्यात काही फक्त ब्रह्मपुरीचे नाही, गावोगावचे लोक महाराष्ट्रातही आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेरही आहेत. आणि ते या तुमच्या नवीन तंत्रज्ञानामुळे, नवीन तंत्रामुळे, ज्याला काय म्हणतात आभासी, या टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला सगळ्यांना घरी बसून ही सगळी प्रवचनं, ही मनन चिंतनं ऐकायला मिळत आहेत. अशी उंची यांनी गाठलेली आहे. तुकारामांचंच काय, परंतु सर्वच मराठी संतांचे जे अभंग किंवा वाङ्मय आहे ते सगळं वाङ्मय वेदांताशिवाय दुसरं काहीच बोलत नाही. तुकाराम महाराज म्हणतातच मुळे, आम्ही वैकुंठीचे वासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. लोकांना चांगलं वर्तन शिकवण्यासाठी, आध्यात्मिक वर्तन शिकवण्यासाठी आम्ही अवतरलो आहोत. वास्तविक आम्ही कोण आहोत? तर आम्ही वैकुंठीचे वासी आहोत. म्हणजे विष्णू भक्तांचा निवास हा नेहमी वैकुंठात विष्णूच्या पायाशी असतो, म्हणून ते असं म्हणतायत. इतकंच नव्हे तर त्यांना संतांच्या ह्या सगळ्या ह्याचा इतका अभिमान आहे, आत्मविश्वास त्यांना आहे की ते म्हणतात, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा आणि के व्हावा भार माथा. आणि म्हणून या संत वाङ्मयाचा अभ्यास आपण करावा, यासाठी चातुर्मास उत्सव समिती स्थापन झालेली आहे. अभ्यास करण्यामुळे जीवन मूल्यांचं, चारित्र्याचं संवर्धन होत आहे, उत्तम गुणांचा विकास लोकांमध्ये होतो आहे, काहीतरी चांगलं करावं असं लोकांना वाटायला लागलेलं आहे जे ऐकतायत, श्रवण करतायत. पण नुसतं ऐकून चालत नाही, तर त्याप्रमाणे आचरणसुद्धा करायला हवे आहे. या तुकारामांच्या अभंगामध्ये आपल्याला जो अनुभव येतो तो असा येतो की प्रत्ययाचे बोल आहेत त्यांचे, आणि उच्च प्रबोधन क्षमता त्यांच्या या सगळ्या वाङ्मयामध्ये आहे. प्रेम आणि ज्ञानरक्षणा भक्तीचा पुरस्कार या वाङ्मयात केलेला आहे. सामाजिक समस्यांची जाण ठेवलेली आहे. विकासाचा, व्यक्तित्वाच्या सर्वांगीण विकासाचा आग्रह धरलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोक्ष तथा स्वस्वरूपाची प्राप्ती, हेच त्यांचं उद्दिष्ट आहे. अशा तुकारामांच्या वाङ्मयाचा अभ्यास करताना श्रोते आणि वक्ते या सर्वांचाच लाभ होतो आहे, सर्वांचाच अभ्यास घडतो आहे. वक्त्यांना अभ्यास करावा लागत नाही असा श्रोत्यांचा सर्वसाधारण समज आहे.
परंतु तो चुकीचा समज आहे. समर्थ आपल्याला सांगतात, समर्थ काय सांगतात? अभ्यासे प्रगट व्हावे, ना तरी झाको न असावे. प्रगटो न नासावे हे उचित नव्हे, हे विहित नव्हे. आणि म्हणून वक्त्याला सुद्धा श्रोत्यांच्या समोर प्रगट होण्यापूर्वी खूप अभ्यास करावा लागतो. आणि तो अभ्यास करण्याची संधी आम्हाला वक्त्यांना आणि श्रोत्यांना सर्वांना या सप्ताह समितीने, या उत्सव समितीने उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणून चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरीच्या गुरुभक्त ज्यांनी याच्यात पुढाकार घेतला आहे त्या सौ सविताताई खरवडे आणि त्यांच्या उत्साही चमूला संपूर्ण श्रेय दिलं पाहिजे. त्यांच्या पाठीशी सद्गुरूंची अमाप कृपा आहे आणि भगवंताचे भरपूर आशीर्वाद आणि सामर्थ्य त्यांना लाभलेलं आहे या सर्वांना. आणि म्हणून हा सर्वांसाठी उपकारक, फायद्याचा, कल्याणकारी असा उपक्रम सुरू आहे. या ठिकाणी येऊन माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी मला दिली याबद्दल मी या उत्सव समितीचे आभार मानते. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. यानंतर आपल्यासमोर मनोगत व्यक्त करणार आहेत सौ माधुरीताई जोशी, बुलढाणा. जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. शुकासारिखे पूर्णवैराग्यजांचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे बंधू तया ते श्रीराम. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग वंदन करते. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आदरणीय स्नेहाताई महाजन यांना अभिवादन करते. आणि त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाच्या सूत्रधार आदरणीय हरिभक्तपरायण सौ सविताताई खरवडे यांना देखील सप्रेम अभिवादन करून व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना, सर्व वक्त्यांना सप्रेम नमस्कार करते. आणि श्रोते आपण जगदीश मूर्ती म्हणून आपल्यालाही वंदन करते. आजच्या या कार्यक्रमाच्या चातुर्मास उत्सव सेवा समिती याचा प्रवचनमालेचा सांगता समारोह आज संपन्न होत आहे. आणि या नात्याने वक्ता म्हणून मला सद्गुरु कृपा या विषयावर बोलायला सांगितलेलं आहे. सद्गुरु कृपेचे पाठबळ असले की कोणतेही कार्य किती भव्य दिव्य प्रमाणात होऊ शकते याचा गेल्या 4 वर्षांपासून आम्ही अनुभव घेत आहोत. व ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे चातुर्मास सेवा समिती ब्रह्मपुरी हे आहे. म्हणूनच म्हटलेलं आहे, श्री गुरु सारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. आजपर्यंत ज्यांनी म्हणून काही उत्कृष्ट कार्य केलेलं दिसतं, भव्य दिव्य कार्य केलेलं दिसतं, त्या कार्याच्या पाठीमागे सद्गुरु कृपाचं पाठबळ हे खूप मोठं असतं हे आपण सातत्याने पाहत आलो आहोत. मग ते कार्य लेखनाचं असू दे, ते कार्य प्रबोधनाचं असू दे, ते कार्य जनजागृतीचं असू दे किंवा ते कार्य संघटनेचं असू दे, कोणत्याही कार्याच्या पाठीमागे गुरुकृपा असल्याशिवाय कार्य उत्कृष्टरित्या पार पडत नाही याचा अनुभव तुम्हा आम्हाला गेल्या कित्येक दिवसापासून येत आहे. अर्थात या पाठीमागे आदरणीय हरिभक्तपरायण सविताताई ते सुद्धा म्हणतात की
श्री गुरु कृपेचं जबरदस्त वरदहस्त माझ्या पाठीमागे आहे. किंबहुना की मी काहीच करत नसून माझे श्रीगुरूच म्हणजे आमचे डॉक्टर काका हेच माझ्याकडनं हे करून घेत आहेत. मी केवळ निमित्त मात्र आहे असा त्यांचा अतिशय प्रेमळ असलेला असा त्यांचा अनुभव आहे, असे त्यांचे बोल आहेत. आणि म्हणून काकाच त्यांच्या माध्यमातून हे कार्य करून घेत आहेत अशी त्यांची अढळ निष्ठा आहे. आणि त्याचबरोबर चातुर्मास सेवा समिती यांचा सुद्धा त्यांना भरपूर अशा प्रकारचा पाठिंबा आहे. वास्तविक पाहता आधी हे शिबिर जे आहे, आधी हे शिबिर प्रत्यक्ष घेण्याचं ठरवलेलं होतं, परंतु कोरोनामुळे त्या ठिकाणी वास्तविक पाहता आधी सगळ्यांना निमंत्रणही गेली होती, केव्हा यायचं याच्या तारखाही ठरलेल्या होत्या, परंतु या कोरोनामुळे त्या ठिकाणी हे संकट आलं आणि मग हा कार्यक्रम पोस्टपोन करावा लागतो का काय इथपर्यंत शंका निर्माण झाली. परंतु याही परिस्थितीत हतबल न होता अत्यंत सामर्थ्यानिशी सविताताई आणि त्यांची चमू ही कामाला लागली आणि आधुनिक ज्ञानाद्वारे त्यांनी हा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं आणि भव्य दिव्य प्रमाणात हा कार्यक्रम आज संपन्न सुद्धा झाला. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचं मला या ठिकाणी असं जाणवलं की आलेल्या संकटावरती मात करण्यासाठी अत्यंत सामर्थ्यानिशी एकजुटीने अत्यंत प्रयत्न करून त्या ठिकाणी जे आदरणीय मोदीजींचं जे धोरण आहे ते मोदीजींचं धोरण या ठिकाणी सविताताई आणि त्यांची चमू यांनी सुद्धा स्वीकारलेलं दिसत आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा आम्हाला अतिशय त्या ठिकाणी आनंद होतो आणि आम्हाला त्याचा अभिमान सुद्धा वाटतो. आज मला विषय जो काही दिला आहे तो सद्गुरू कृपा हा विषय दिला आहे. आणि सद्गुरू कृपा म्हटली की आधी त्याच्या आधीच्या ज्या काही कृपा आहेत म्हणजे चारही शास्त्रांनी सांगितलेल्या 4 कृपा ज्या काही आहेत त्या 4 कृपांचा विचारसुद्धा आपल्याला करायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून 4 कृपा कोणत्या असतात तर पहिली कृपा ईशकृपा, दुसरी कृपा ही गुरुकृपा, तिसरी ही शास्त्रकृपा आणि चौथी आत्मकृपा. त्यातली पहिली कृपा जी आहे ईशकृपा ही केव्हा होते तर ही जीवाला जेव्हा थोडंफार त्याचं पुण्य जमा होतं, निष्काम कर्म आणि निष्काम उपासना याने थोडंसं चित्त शुद्ध आणि शांत झालेलं असतं तर त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला ओढ लागते की त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि त्या प्रश्नांच्याद्वारे ते प्रश्न असे असतात की देव म्हणजे काय, माझं स्वतःचं स्वरूप काय आहे, जगताचं स्वरूप काय आहे, देवाचे प्रकार किती, त्या देवाला जाणून कसं घ्यायचं, त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं, भक्ती म्हणजे काय, असे नानाविध प्रश्न त्याच्या अंतःकरणात निर्माण होतात. आणि ते निर्माण झालेले प्रश्न मग त्याचे उत्तर मिळण्यासाठी भगवंतांनी सोय केलेली असते. ईश्वरांचं नियोजन त्या ठिकाणी असतं, व्यवस्था असते आणि ईश्वरी नियोजनानुसार त्या गुरूंची भेट घडवून देणं हे ईश्वरी कृपेचं कार्य आहे. आणि अशी ईश्वर कृपा झाली की गुरु भेटतात आणि गुरु मग त्याच्या पुढचा प्रवास जो काही आहे तो अध्यात्माचा प्रवास कशा पद्धतीने करावा याचं मार्गदर्शन करतात. म्हणून पहिली कृपा जी आहे ती पहिली कृपा ईश कृपा आहे, दुसरी कृपा गुरु कृपा आहे. आणि मग एकदा का गुरूंचं मार्गदर्शन मिळायला सुरुवात झाली, गुरूंची भेट झाली की गुरु त्याला आपलंसं करतात, अनुग्रह देऊन त्याला त्या ठिकाणी त्या गुरूंचं पाठबळ त्याच्या पाठीशी असतं. आणि मग कशा पद्धतीने अभ्यास करावा, मग अभ्यास करण्यासाठी नेमकं काय करावं, देवाचं स्वरूप काय आहे, जगदीशाचं स्वरूप काय आहे, जगताचं स्वरूप काय आहे, तू कोण आहेस वगैरे नाना जे काही प्रश्न त्याच्या अंतःकरणात निर्माण झालेले असतात तर त्याची उत्तरं हळूहळू श्री गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रवचनातून त्याला मिळायला लागतात. आणि अशी जेव्हा त्याला उत्तरं मिळायला लागतात तेव्हा त्याला आणखीन आत्मविश्वास वाटायला लागतो, त्याचा आत्मविश्वास जागृत होतो. आणि आत्मविश्वास जागृत झाल्यावर श्री गुरु कृपा आणखीन त्याच्या अनुभवाला यायला लागते. आणि मग श्री गुरु प्रवचनाच्या माध्यमातून आणि काही साधना, ती साधना नेमकी कोणती देतात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाम त्याला देतात. त्याचबरोबर एखाद्या तात्विक तत्त्वज्ञानाच्या ग्रंथाचा अभ्यास करायला सांगतात. आणि तिसरी गोष्ट ध्यानसुद्धा त्याला देतात. या तिन्ही साधनांच्या माध्यमातून गुरु कृपा जी काही आहे त्याच्यावर हळूहळू बरसायला लागते. आणि मग त्याची पुढचं जे काही आहे तर ती शास्त्रकृपा आहे. त्या शास्त्रकृपा म्हणजे शास्त्र समजावून सांगतात श्री गुरु, नेमकं शास्त्रात काय सांगितलं आहे, शास्त्र काय सांगताय, देवाचं स्वरूप कसं आहे ते हळूहळू त्याला त्याच्या सगळ्या संकल्पना ज्या काही आहेत त्या सगळ्या संकल्पना त्याच्या स्पष्ट व्हायला लागतात.
आणि जशा जशा त्या संकल्पना स्पष्ट होतील तशी त्याची शास्त्रावर सुद्धा अतिशय दृढ निष्ठा बसायला लागते. आणि शास्त्रावर दृढ निष्ठा बसली की शास्त्र कृपा केव्हा होते की त्याला शास्त्र पटायला लागतं, शास्त्र त्याच्या अनुभवाला यायला लागतं. आणि थोडं थोडं का होईना पण शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्या बाहेरच्या परिस्थितीवर त्याचा आनंद अवलंबून राहत नाही. कारण श्रीगुरूंनी त्याला सांगितलेलं असतं की खरं पाहिलं असता तुझं स्वरूपच आनंद स्वरूप आहे. आणि म्हणून मग बाह्य गोष्टीवरचा त्याचा आनंद जो काही आहे तो हळूहळू मावळतो आणि प्रत्यक्ष आतमध्ये असलेला आनंद स्वरूप आत्मा जो काही आहे तो त्याला थोडी थोडी का होईना पण झलक मिळायला लागते. आणि मग त्याचा शास्त्रावरचा अभ्यास आणखीन दृढ व्हायला लागतो, शास्त्र पटायला लागतं, तो स्वतः शास्त्र सांगायला लागतो. आणि सांगता सांगताच त्या ठिकाणी मग हळूहळू अनुभवाच्या पातळीवरती तो बोलायला सुद्धा सुरुवात करतो. आणि अनुभवाच्या पातळीवर जसं जसं तो बोलत जाईल तसं तसं शास्त्रानुसार त्याचं वागणं जे काही आहे ते शास्त्रानुसार व्हायला लागतं. त्याच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन होतं. आणि परिवर्तन होऊन मग त्याच्या अंतःकरणात हळूहळू आनंद, शांती, समाधान, निर्भयता या गोष्टी ज्या काही आहेत या सगळ्या गोष्टी त्याला हळूहळू अनुभवायला येतात. आणि जेव्हा हाच अनुभव दृढ, अपरोक्ष आणि अपरिवर्तनीय अशा प्रकारचा होतो त्यावेळेस मग त्याच्यावरती आत्मकृपा होते. आणि मग आत्मकृपा झाली की त्याला त्या ठिकाणी त्याचं संपूर्ण जीवन जे आहे ते संपूर्ण जीवन आनंद स्वरूप होऊन जातं. अशा या 4 कृपा शास्त्राने सांगितलेल्या आहेत. थोडक्यात आपण त्याचा विचार केला पण सद्गुरू कृपा जी काही आहे ती सद्गुरू कृपा ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. आणि त्याच्यावरच आपल्याला आज चिंतन करायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मग नेमकं काय अनुभवायला येतं तर सद्गुरू कृपा ही एखाद्या व्यक्तीवर जास्त असते आणि एखाद्या व्यक्तीवर कमी असते असं पुष्कळदा आपल्याला वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून खूप मोठं कार्य होताना दिसतं, मग तिच्यावरती ती गुरुकृपा जास्त आहे का आणि मग आमच्यावरती मात्र तेवढी नाही आहे का असंही पण मनामध्ये शंका उपस्थित होते. परंतु याचं उत्तर आपण एका दृष्टांताच्या माध्यमातून घेऊया की वास्तविक पाहता सद्गुरू कृपा ही सगळ्यांवर सारखीच असते. कुठेही कमी आणि जास्त अशा प्रकारची ती नसते. उदाहरणार्थ की पाऊस पडतो, पाऊस सगळ्या ठिकाणी आता सारखाच पडतो, पण सगळ्या ठिकाणी सारखाच पडत असताना जिथे उंचवटा आहे, पहाड आहे, त्याच्यावरनं ते पाणी ओघळून खाली येऊन जातं. आणि जिथे सखल भाग आहे त्या सखल भागामध्ये मात्र पाणी साचतं, मुरतं आणि त्या आजूबाजूची जमीन त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम व्हायला खूप मोठी मदत होते. अगदी त्याचप्रमाणे ही सद्गुरू कृपा जी आहे ती सगळ्यांवर सारखीच असते. पण जिथे अहंकाराचा उंचवटा असतो तिथून ते पाणी वाहून जातं आणि जिथे नम्रतेचा आणि श्रद्धेचा त्या ठिकाणी सखल भाग असतो तिथे ते पाणी गुरुकृपेचं पाणी म्हणजेच गुरुकृपेची बरसात जी आहे ती अधिकाधिक होते. तिथे ते पाणी साचतं, तिथे ती कृपा साचते आणि साचून त्या व्यक्तीबरोबरच आजूबाजूच्या व्यक्तींना सुद्धा त्याचा लाभ होतो आणि संपूर्ण जीवन जास्तीत जास्त आनंदमय होण्याचं. म्हणून गुरुकृपा ही कोणावर कमी आहे आणि जास्त आहे अशातला भाग नाही. परमपूज्य काका सुद्धा म्हणतात गुरुकृपेचा अनुभव आला नाही आला तरी गुरुकृपा ही तिथे असतेच. खरं पाहिलं असता जेव्हा ते आपल्याला अनुग्रह देऊन आपलंसं करतात त्याच वेळेस मी तुझ्या पाठीशी आहे आणि सातत्याने तुझ्याकडे माझं लक्ष आहे, त्यांचा खूप मोठा आधार जो आहे तो आधार आपल्याला वाटत असतो. पण तो आधार आपणच आपल्या मनात शंका घेऊन जर त्या ठिकाणी काही त्याच्यावर शंका घेतली तर मात्र त्या आधाराचा म्हणजे त्या कृपेचा आपल्याला अनुभव हवा तसा यायला पाहिजे तसा येत नाही. आणि यासाठी म्हणून संत सांगतात की आधी श्रीगुरूंच्या सांगण्यावरती श्रीगुरूंवरती 100% श्रद्धा पाहिजे. की ते जे काही सांगतायत, ते जे काही बोलत आहेत, ते जे काही आपल्याला उपदेश करतायत, त्यांनी जे काही साधन आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे मी माझं कल्याण होणारच आहे अशा प्रकारची श्रद्धा ही श्रीगुरूंवरती पाहिजे. आणि ती श्रद्धा असली आणि तशाप्रमाणे साधन करत गेलं की मग कृती घडते. कृती घडली की मग अनुभव बळकट व्हायला सुरुवात होते. म्हणून श्रद्धा, कृती आणि अनुभव अशा पद्धतीने हा क्रम जो काही आहे हा संत आम्हाला सांगतात. श्रीगुरूंवरती सविताताईंची अत्यंत अढळ निष्ठा आहे आणि अढळ निष्ठा असल्यामुळेच त्या एवढं मोठं कार्य जे काही आहे एवढं मोठं कार्य त्या करू शकतात. कारण त्यांची भूमिकाच मुळी ही आहे की मी काही करत नाही, मी काकांनीच माझा हात धरलेला आहे आणि हात धरून काकाचं
हे कार्य करून घेत आहेत. आणखीन एक दृष्टांत आहे, त्या दृष्टांताद्वारे सुद्धा हा विचार आपण पाहू शकतो. दृष्टांत असा आहे की एका गावामध्ये एक वैद्य राहत होते. त्या वैद्यांना चांगल्या प्रकारची रोगपरीक्षा होती. एकदा त्यांच्याकडे एक गृहस्थ आला आणि त्याच्या चेहऱ्यावरूनच त्यांच्या लक्षात आलं की अरे याला काय रोग झालेला आहे. ते म्हणाले की तुझा रोग बरा होऊ शकतो, मी तुला औषधही देतो आणि मी तुला काही पथ्यही सांगतो. त्या पथ्य आणि औषध या दोन्हींचा उपयोग करून तुझा रोग निश्चितपणे बरा होऊ शकेल. तर तुला सांगू का मी ते औषध? तर तो म्हणतो की हो, मी तुमची खूप ख्याती ऐकलेली आहे आणि त्यामुळे मला तुम्ही औषध आणि उपचार सांगा. आणि मग ते वैद्य सांगतात त्याला की तुला अमुक अमुक एक रोग झालेला आहे, हे औषध तुला अशा अशा पद्धतीने घेतलं पाहिजे आणि हे पथ्य सांभाळलं पाहिजे, निश्चितपणे तुझा रोग बरा होईल. हे जसं आहे अगदी त्याचप्रमाणे हे जे असतात आपले श्रीगुरू जे असतात ते सुद्धा आम्हाला सांगतात की आम्हाला भवरोग झाला आहे आणि त्या भवरोगाचं औषध ते आम्हाला सांगतात. औषध कोणतं? आपण मगाशी पाहिलं ते की त्या वास्तविक पाहता त्या औषध घेण्याच्या पाठीमागे त्यांचं काही फायदा आहे का, किंवा त्यांचं त्या ठिकाणी तर झाला तर फायदा आमचाच होणार आहे. म्हणून अत्यंत श्रद्धेने ते जे काही सांगतील ते स्वीकारणं आणि त्यांनी सांगितलेलं पथ्य जर कोणतं असेल तर ते पथ्य म्हणजे एकच असतं की प्रपंचासक्ती सोडा. देहादी प्रपंच जो खरा आहे असं जे तुम्ही मानून चाललेले आहात हेच त्याला पथ्य आहे. आणि त्यांनी दिलेलं नाम, ध्यान आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास ही त्रिसूत्री जी काही औषधाची आहे या औषधाची सूत्री जर का आम्ही सांभाळली तर फायदा आमचाच आहे. आमचंच जीवन, त्यांचा त्यात काहीही फायदा नाही. आमचं जीवन आनंदमय, समाधानपूर्ण आणि त्याचबरोबर शांती स्वरूप अशा प्रकारचं होणार आहे. आणि ही गुरुकृपा ज्यांच्या ज्यांच्या पाठीशी आहे, म्हणजेच गुरुकृपेचा अनुभव ज्यांना ज्यांना आलेला आहे त्यांचं जीवन उजळून निघालेलं आहे. आता आपण थोडंसं मनोगताकडे वळूया. आणि मनोगत त्या ठिकाणी या कार्यक्रमातून नेमकं काय साधल्या गेलं आणि कशासाठी या जो काही कार्यक्रम आयोजन होतं तर त्यातनं 2-4 मुद्दे जे आहेत ते मुद्दे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर कोणता असेल तर तो म्हणजे आम्हा वक्त्यांच्या दृष्टिकोनातून सांगते की आम्हाला वक्त्यांना 3 प्रवचनं मिळाली आणि त्या 3 प्रवचनाच्या माध्यमातून आम्हाला त्या अभंगांवर चिंतन करायला खूप मोठा वाव मिळाला. कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा घरी बसून काय करायचं, त्या मुद्दाम काही गाथा घेतली असती, काढली असती आणि कोणतेही 3 अभंग निवडले असते आणि त्याच्यावर चिंतन केलं असतं असं झालं नसतं. पण वक्त्यांचा हा एक फायदा त्याच्यामध्ये निश्चितपणे झाला की त्यांना नेमके अभंग कोणते हे प्रत्येकाला दिल्या गेले आणि त्याच्यावर चिंतन करण्याचा, अभ्यास करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न, म्हणजे ही संधी त्यांना मिळाली. दुसरा एक फायदा त्या ठिकाणी वक्त्यांचा झाला तो म्हणजे सगळ्यांनाच खूप शास्त्रशुद्ध अशा पद्धतीने प्रवचनं ऐकायला मिळाली. कुठेही बाहेर न जाता, काहीही तयारी न करता, कुठल्याही प्रकारचे कष्ट न घेता घर बसल्या शास्त्रशुद्ध प्रवचनं ऐकायला मिळणं ही खरोखर गुरुकृपाच आहे. याच्याशिवाय दुसरं तिसरं काहीही नाही हे आपण ठामपणे म्हणू शकतो आणि त्याचाही अनुभव आम्हाला आला. आणखीन एक फायदा याच्यामध्ये असा झाला की सगळ्या प्रकारच्या, सगळ्या संप्रदायाचे लोक जे आहेत ते सगळे संप्रदायाचे लोक या ठिकाणी एकत्र आले या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून. मग समर्थ संप्रदाय असू दे, वारकरी संप्रदाय असू दे, चिन्मय मिशन असू दे, रामकृष्ण मिशन असू दे, गोंदवलेकर महाराजांचं मंडळ असू दे, असे अनेक एवढंच कशाला तर गुरुदेव सेवा मंडळ, तर हे मंडळ म्हणजे तुकडोजी महाराजांचं जे मंडळ आहे ते सुद्धा या गाथेच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आनंदाने सहभागी झाले. अशा अनेक प्रकारच्या संप्रदाय याच्यामध्ये एकत्र आले आणि एकत्र येऊन सगळ्यांनी काम केलं. त्यामुळे संप्रदायामधला भेद जो नष्ट व्हायला पाहिजे, नाहीतर पुष्कळदा असं होतं आमचा संप्रदाय श्रेष्ठ, तुमचा कनिष्ठ, अशा प्रकारची वागणूक सुद्धा पुष्कळदा मिळू शकते आणि त्या दृष्टिकोनातून संप्रदायामधला भेदसुद्धा नाहीसा व्हायला खूप मोठं हे कार्य जे आहे हे कारणीभूत ठरलं. आणखीन एक फायदा असा झाला की अत्यंत लहान वयापासून तर मोठ्या वयापर्यंत वयस्क मंडळी या सगळ्या कार्यक्रमात, म्हणजे तरुण मंडळी जोडल्या गेली, वयस्क मंडळी जोडल्या गेली आणि त्याचबरोबर
अतिशय लहान वयाने असलेली, उदाहरणार्थ ज्ञानाईसारखी अत्यंत लहान की भजन म्हणून तिने पण आपली सेवा त्याच्यामध्ये दिली. काही तरुण मंडळी सुद्धा त्याच्यामध्ये होती आणि आदरणीय ज्योत्स्नाताई आणि आदरणीय साधनाताईंसारख्या वयस्क मंडळी सुद्धा या कार्यक्रमांमध्ये जोडल्या गेली. आणखीन एक त्याचा मला फायदा असा दिसला, जाणवला की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचबरोबर अनेक गावांमधून हा कार्यक्रम म्हणजे गावातले लोक याच्यात सहभागी झाले आणि अनेक गावातले हे लोक सहभागी झाल्यामुळे अनेक मंडळं, अनेक लोक, हे जनसंपर्क खूप मोठा वाढला आणि जनसंपर्क वाढल्यामुळे अनेक लोकांच्या ओळखी, अनेक लोकांशी जनसंपर्क, जो आवडे देवाला, तो जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. खऱ्या देवाला ओळखणं म्हणजे जेवढा जास्तीत जास्त जनसंपर्क तेवढा तो माणूस खऱ्या अर्थाने देवाला त्याने ओळखलेलं असतं. आणि म्हणून अनेक गावातल्या अनेक नवीन अपरिचितांना किंवा नवोदितांना वेगवेगळ्या माध्यमातून, मग पारायण करण्याच्या माध्यमातून असू दे, भजनाच्या माध्यमातून असू दे, प्रास्ताविक करण्याच्या माध्यमातून असू दे, अनेक नवोदित या ठिकाणी याच्यामध्ये जोडल्या गेले आणि त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि सगळ्यांनी कार्यक्रमाचा खूप मोठा आनंद लुटला. हे अशा सगळ्या प्रकारचे फायदे जे काही आहेत हे डोळ्यासमोर आणले तर आपल्याला दिसतात. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे मला आता सांगायचं ते असं की आम्हाला वक्त्यांना तर हा फायदा झालेलाच आहे, पण एक विशिष्ट गोष्ट की सविताताई मला आई म्हणून संबोधतात आणि आई म्हणून लेकीचं कौतुक करणं हे तितकंच अपरिहार्य आहे. किंबहुना ते जे काही कार्य करतायत, इतक्या लहान वयामध्ये इतकं मोठं कार्य त्यांच्या हातून जे काही होत आहे, कृपा तर त्यांच्या पाठीशी आहेच, पण त्यांचं स्वतःचे असलेली निष्ठा, अढळ निष्ठा, ही सुद्धा त्याला खूप कारणीभूत आहे. आणि प्रत्येक वेळेस चिकाटीचे प्रयत्न हे सुद्धा आपल्याला अगदी जाणीवपूर्वक आपल्या लक्षात येतात. आणि त्या दृष्टिकोनातून मी त्यांचं खूप मोठं अभिनंदन करते, त्यांचं कौतुक करते आणि त्यांचं उत्तरोत्तर कार्य असंच वाढीस लागावं या अशा प्रकारचा त्यांना आशीर्वाद सुद्धा देते. जय जय रघुवीर समर्थ. त्यानंतर श्री मोहनराव कुलकर्णी खामगाव आपलं मनोगत व्यक्त करतील अशी त्यांना विनंती करतो. राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, सद्गुरुनाथ महाराज की जय. मंडळी, पाहता पाहता चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरीच्या वतीने हा जो सुरू असलेला न भूतो न भविष्यती असा सोहळा आहे, त्याचा समारोप अगदी आता जवळ येऊन ठेपलेला आहे. आणि माझं सद्भाग्य असं आहे की त्या समारोपाच्या कार्यक्रमात 10 मिनिटं का होईना मला एक चिंतनाला उभी देण्यात आलेली आहे की म्हणून वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते नवीन. मंडळी, मूळ ओवी अशी आहे, अहो चंद्रकांतू द्रवता कीर होय, परिते हातवटी चंद्रिके आहे, म्हणून वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते नवीन. पंढरीनाथ महाराज की जय. माऊलींनी अनेक अध्यायामध्ये प्रारंभ करताना संत वर्णन, सद्गुरु वर्णन अशी वंदने केलेली आहेत. परंतु 9वा अध्याय जो त्यांचा अत्यंत आवडता अध्याय आहे, त्या अध्यायाचा प्रारंभ मात्र त्यांनी श्रोत्यांचं कौतुक, श्रोत्यांचं वर्णन, श्रोता कसा असावा, कसा आहे समोर बसलेला, याच्यावर जवळजवळ त्यांनी 31 ओव्यांवर भाष्य केलेलं आहे. प्रारंभीच ते म्हणतात, तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखाशी प्राप्त होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे निश्चित ऐका. माझी प्रतिज्ञा आहे की श्रोत्यांना अवधान द्या, मी बोलतो ते, तुम्ही सर्व सुखाला प्राप्त व्हाल, साध्या सुखाला नाही, सर्व सुखाला प्राप्त व्हाल. आणि मग जवळजवळ 30 ओव्यांमध्ये ते श्रोत्यांचं वर्णन करतात. त्यातल्या 29 ओव्यामध्ये म्हणतात की म्हणून वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते नवीन. कारण अहो गाय पाहणा देते, पण एकदम काढता येतं का नाही, वासराला पाठवावं लागतं, वासरामुळे पाहणा देते. तसं चंद्रकांत हा जो मणी आहे तो द्रवतो, तो पाझरतो. कोणामुळे पाझरतो? चंद्राची ती किमया आहे. तसा वक्ता खुलतो, वक्ता बोलतो, तो कोणामुळे बोलतो? कोणाच्या प्रयत्नाने बोलतो, कोणासमोर बोलतो? समोर जसा वक्ता असेल तसा वक्ता खुलतो.
तसा वक्ता खुलतोय, तुम्ही लक्षात घ्या. म्हणून माऊली स्पष्ट सांगतात, या ठिकाणी माऊलींनी श्रोत्यांना महत्व दिलेलं आहे. वक्त्यापेक्षा श्रोत्याला महत्व असं आलेलं आहे की वक्ता हा वक्ताची नव्हे श्रोते नवीन. जो श्रोता नाही तर वक्त्याला काहीच अर्थ नाही. काही जोड्या प्रसिद्ध आहेत, श्रोता आणि वक्ता, पती आणि पत्नी, रात्र आणि दिवस. पती नसेल तर पत्नी शब्दाला काही अर्थ नाही, पत्नी नसेल पती शब्दाला काही अर्थ नाही. त्यामुळे श्रोता नसेल तर वक्ता शब्द निरर्थक आहे, आणि वक्ता नसेल तर श्रोता का कोणाचं काय ऐकणार आहे. अशा जोड्या प्रसिद्ध आहेत. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की मग वक्ता कसा असावा हे सांगण्यापेक्षा या ठिकाणी श्रोता कसा असावा हे सांगणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे लक्षात घ्या, श्रोता, पहिली गोष्ट, श्रोता हा सोता नसावा. काय म्हटलं मी? श्रोता हा सोता नसावा. अहो, एका ठिकाणी माझी व्याख्यानं सुरू होती, छान सगळं. आता खेडेगावातले व्याख्यान, दूरवरती लोक बसतात, आपापल्या घरून सतरंजी आणतात, पोते आणतात, कंदील आणतात, छान जमाव झालेला. एका पलंगावरती मी आणि त्याच गावाचे सरपंच अध्यक्ष. काय सुंदर, मला वाटलं वा वा वा, फार सुंदर आहे. आणि माझं बोलणं सुरू झालं, महाराज थोड्याच वेळात समोरचे लोक झोपले म्हणजे असे चोरून नाही, चक्कच झोपले. मी म्हटलं हा काय प्रकार, जाऊ द्या म्हटलं, आपण अध्यात्मावर बोलतो, कशाला रागवा. इथली पद्धत असेल, आपण नाही का लहान लेकराला झोपून सगळं सांगतो, तसं असेल कदाचित. थोड्याच वेळाने पाहतो तर माझे अध्यक्षही झोपले माझ्या जवळ. अरे म्हटलं तर खूपच झाली. तरी मी बोलत राहिलो, म्हटलं नाही. पण काहीच थोड्या वेळात सगळ्यांचा घोरण्याचा आवाज माझ्या माईक मधून बाहेर यायला लागला. मग मात्र मी ओरडलो, उठा उठा उठा, हे काय लावलो तुम्ही, उठा उठा उठा. सगळे गडबडून उठले आणि सरपंच मला म्हणाले, कुलकर्णी साहेब, मोहनराव, तुमची विचार करण्याची पद्धत चूक आहे, हे लक्षात घ्या. हे लक्षात घ्या, कारण आमचा तुमच्यावरती प्रचंड विश्वास आहे. म्हणून आम्ही बिनघोर झोपलो होतो, हे लक्षात घ्या, बिनघोर झोपलो होतो, तुमचा अपमान करण्यासाठी नाही. तर मला इतकं हसू आलं. असा श्रोता असावा का? लक्षात घ्या, श्रोता हा स्वतः नसावा. मग श्रोता कसा असला पाहिजे? लक्षात घ्या, श्रोता कसा, एक तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तुकोबा सांगतात, श्रोता कसा नसावा हे लक्षात घ्या. श्रोता कसा असावा हे पाहायच्या आधी आपण पाहूया. श्रोता कसा नसावा, पाने जो खाईल बैसोनी कथेसी. छान कथा चालू आहे आणि कोणाची पुढे तुकोबा म्हणतात तंबाखू खाणं चालू आहे, पान खाणं चालू आहे. गप्पा, हे बरोबर नाही आहे. पाने जो खाईल बैसोनी कथेसी, घडेल तयासी गोहत्या ते. तंबाखू ओढूनी काढील जो धूर. छान बुवाचं कीर्तन चालू आहे, वा वा वा. आणि इकडे दूर सिगरेट पिणं चालू आहे, बिडी पिणं चालू आहे. बुडेल ते घर तेने पाप. हे लक्षात घ्या, हे मोठं पाप आहे, तरी तुमचं घर बुडून जाईल. कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूक होऊनी येईल जन्मा. काय तुकोबांचं लक्ष असेल की अरे बेडकासारखी डराव करता कीर्तन चालू आहे ना. जयाची म्हणी कथेचा कंटाळा, होती तो चांडाळा बहु जाच. त्याला अत्यंत जाच होईल. जाच होते पाठी उडती यमदंड, त्याचे काळे तोंड तुका म्हणे. इतकी तुकोराम महाराजांनी श्रोता कसा नसावा लिहिलेला आहे. भागवतामध्ये एक आवर श्रोता म्हणून प्रकरणच आहे. त्यात ते म्हणतात, श्रोता कसा नसावा? उंष्ट श्रोता नसावा. कसा नसावा? उंष्ट श्रोता. उंट काय करतो माहिती आहे का? उंच त्याची पानच उंच आहे, सगळ्या झाडांची तो पानं खातो, पण फळ नाही खात. काय गंमत आहे बघा, किती निरीक्षण असेल लोकांचं. तो फळ नाही खात, पानं खाईल, फळ नाही खात. तसं कथेला बसणारा श्रोता विनोदी गोष्टी ऐकेल, सगळं ऐकेल, पण त्यातला तो सार नाही घेत. लक्षात घ्या. दुसरा लांडगा श्रोता, ज्याला म्हटलं की बडबड करणारा होता तुकाराम महाराजांनी, मध्ये ओरडतो. चांगलं कीर्तन चालू आहे, इकडे नाही बसा. तर असे जे करणारे आहे असा श्रोता नसावा. नंतर वृषभ श्रोता नसावा. समजो तो मान हलवत राहतो. हा छान, त्याला असं वाटतं खूप समजलेलं आहे का. समजन श्रोता असा नसावा. मग श्रोता कसा असावा? भागवत सांगतं, श्रोता हा चातक श्रोता असावा. जसं चातक फक्त आकाशातलंच पाणी पिणार, तर तसं हा जे शब्द बारकाईने ऐकणार. लक्षात घ्या, शब्द म्हणजे जसं सारच घेतोय. संत आम्हाला सांगतात, तुम्ही सारं घेता, फक्त सार नाही घेत. तुम्ही सारं घेता, सारं ऐकता, विनोद ऐकता, कथा ऐकता, अगदी प्रसाद झालं, प्रवचन झालं की घरी सगळा लाडू घेऊन जाता, पण नेमका उपदेश तिथेच ठेवून जाता. सगळं सार तुम्ही तिथे ठेवून जाता. म्हणून चातक श्रोता असावा. दुसरा कसा असावा? मीन श्रोता. मला तर 7च मिनिटात सगळं आटपून घ्यायचं आहे. मीन श्रोता म्हणजे पाण्यात माशाचे कान व डोळे बंद असतात का?
एवढा पाण्यात तुम्ही जाऊन पहा बरं, कान व डोळे बंद असतात का? नाही, उघडे असतात. तद्वत या मीन श्रोता जो असतो त्याचे प्रवचनात कान आणि डोळे उघडे असतात. अजून एक श्रोता सांगितला कसा आहे, शूक श्रोता, जो ऐकतो आणि बोलतो सुद्धा. म्हणजे आता जो ऐकेल आणि घरी जाऊन सांगेल सुद्धा की मी हे ऐकलं बरं का, उद्या तुम्ही पण ऐकायला या. नाही तर जिथे ऐकलं तिथे सोडून दिलं, हा श्रोता कामाचा नाही. दुसरा राजहंस श्रोता, की निरक्षीर विवेक करणारा, की काय सांगितलंय नाही तर बस काही ऐकायचं. अहो, एका वक्त्याने सांगितलं, रावणस्य बंधू लक्ष्मण हा. काय म्हणाला तो? रावणाचा बंधू लक्ष्मण आहे. श्रोता म्हणला काय सांगावं, इतकं जोरात सांगता तर असेल, काय सांगता नाही येत. तर असं काही ऐकणारा आणि काही समजणारा, जसं मागे आपण पाहिलं ना, बैलासारखी मान हलवणारा, जे सांगितलं ते असं नाही पाहिजे. तो निरक्षीर विवेक करणारा पाहिजे. आणि मग जे मी चांगलं ऐकलंय ते सांगणारा पण पाहिजे. आणि मग असा जर श्रोता असेल तरच माऊली म्हणतात. असे जर श्रोते बसलेले असतील की ज्यांना कधी कधी ते इतकंही असतं की आता वक्ता काय सांगेल हे ज्यांना अगोदरच कळलेलं असतं, इतके ते ज्ञानी असतात, असा श्रोता असेल तरच वक्ता हा वक्ताची नव्हे श्रोतेने विन. आणि म्हणून मग अशा वक्त्याला माऊली म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुबळा आरती तसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल की. प्रभू म्हणजे श्रोते हो, तुम्ही महेशाच्या मूर्ती आहात आणि मी कोण आहे? अहो, मी तुमची पूजा शब्दपूजांनी करत आहे, तसा मी असमर्थ आहे. म्हणून बोल जरी गंगावती, म्हणून माझे बोल कसे असो तुम्ही आनंदाने स्वीकारा. समर्थ म्हणतात, एक सत्वाचे सागर, एक बुद्धीचे आगर, एक श्रोते वैरागर, नाना शब्द रत्नांचे, ज्यांची धारणा अपार, जे ईश्वराचे अवतार, ना तरी सुरवर बैसले जैसे. असे श्रोते समोर असले तरच माऊली म्हणतात, वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोतेन विन. मंडळी, माझ्या प्रेमळ बंधू भगिनींनो, आपण मला माफ करा की मला ही ओवी खूप काही सांगून जाते आणि मला खूप सांगावंसं वाटते आहे. परंतु आज थांबणंच भाग आहे, कारण 7-8 मिनिटात तुम्हाला काय काय सांगू शकेल. मला जे आता महत्वाचं सांगायचं आहे, समारोपाबद्दल मला जे काही बोलायचं आहे ते हे आहे की ही जी जोडी सांगितली आहे, खूप मोठा मला आधार मिळाला आहे की जोडी जी सांगितली आहे, श्रोता आणि वक्ता, ही जोडी जी सांगितली आहे की वक्ते म्हणतात, वक्ता हा वक्ताची नव्हे श्रोतेने विन. वक्ता श्रोत्यांशिवाय वक्ताच नाही. परंतु ब्रह्मपुरीच्या एका मुलीला वेड लागलेला आहे आणि त्या वेड्या मुलीनी वक्ता आणि श्रोता ही जी जोडी आहे अत्यंत हुशारीने तोडलेली आहे. तिला वेडच लागलं. काय करणार की मला तुम्ही सांगा की ज्या जवळजवळ माझ्या अंदाजाने 61 वक्त्यांनी प्रवचनं दिलेली आहेत. कोणासमोर दिली आहेत? 61 वक्त्यांनी प्रवचने दिली आहेत. की कोणासमोर दिली आहेत? किती श्रोते समोर होते सांगू का? कोणीही नव्हतं. पती एकच होतं. मात्र अजून एक कमाल त्या वेड्या मुलीने केलेली आहे की पतीने व्याख्यान दिलं तर पत्नी ऐकायला समोर होती आणि पत्नीने दिलं तर पती ऐकायला समोर होते. हा चमत्कार कधी कोणी पाहिला का हो? मला नाही आठवत. माझ्या पत्नीने लग्न झाल्यापासून माझं व्याख्यान परिपूर्णपणे ऐकलं हे मला आठवत नाही. परंतु त्या वेड्या मुलीने हा पराक्रम करून दाखवला की पतीचं व्याख्यान पत्नीने पूर्ण ऐकलं आणि पत्नीचं व्याख्यान पतीने पूर्ण ऐकलं. हे सगळं पाहून माऊली सुद्धा म्हटले असतील की वक्ता हा वक्ताची नव्हे श्रोतेने विन. आपण कसं काय लिहिलं? कारण नंतर पुष्कळांनी ऐकलं, नंतर शेकडोंनी ऐकलं, हजारोंनी ऐकलं. बरोबर आहे की नाही? परंतु त्यावेळेस वक्त्यासमोर कोण होतं? अक्षरशः कोणीही नव्हतं. पती पत्नी किंवा घरातले एखाद दुसरं असलं तर कोणी. तर श्रोते तरी वक्ते बोलले हे लक्षात घ्या. काय काकांनी तयारी करून घेतली आहे. सद्गुरू डॉक्टर काकांनी काय तयारी करून घेतली आहे. अहो, सुभाषचंद्र बोसनी खंत व्यक्त केली होती, स्वामी विवेकानंदांनी खंत व्यक्त केली होती. मला 10 जरी जण असे मिळाले ना माझ्यासारखे तर मी सगळा देश बदलून दाखवू शकेल. पण ही खंत काकांना व्यक्त करायचं कारणच नाही आहे. इतके वक्ते, इतके अभ्यासू, हे तर तुम्हाला 60 म्हणजे का फक्त 60च नाही आहेत, पुष्कळ आहेत. तर असे वक्ते, असे श्रोते, असे सगळे जे काकांनी तयार केलं ना, म्हणजे तयार कानाचे श्रोते
आणि तयार जिव्हेचे वक्ते हे दोन्ही तयार करणं ही खरोखर काकांची कमाल आहे. आणि मला हे सांगायचा मुद्दा असा आहे की त्या एक वेडी मुलगी आहे सविता खरोडे नावाची, ती आहे ब्रह्मपुरीला आणि आता तर तिचं वेळ हाताच्या बाहेर गेलंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या वेडाला जे काही मनोविकार तज्ज्ञ आहेत त्यांचे जे काही लक्षणांची यादी आहे त्या ती बसतच नाही. त्यामुळे तिला कुठेही न्या, तिचं निदान काही होणे नाही. फक्त एकच डॉक्टर आहे सगळ्या भारतामध्ये, एकच डॉक्टर आहे, ते आहे डॉक्टर श्री द देशमुख मुरगुड. ते मुरगुडला असतात. अगोदर ते बरेच आजार पाहायचे असं म्हणतात आणि आता ते फक्त हेच आजार पाहतात असं ऐकवत असल्यामुळे आम्ही काही लोकांनी आमच्या सविता खरोडे ताईंना तिथे नेलं, काकांच्या चरणाशी नेलं. गंमत तुम्हाला सांगतो, कोणीच असं डॉक्टर श्री द देशमुख आहेत असं कोणी श्री द देशमुख म्हणत नाही. काय म्हणतो आपण सगळे त्यांना? डॉक्टर काका. काय म्हणतो आपण सगळ्यांना? सगळे डॉक्टर काका. आणि आमच्या पेशंटला तिथे नेलं. म्हटलं आता काका दुरुस्त करतील, पण आमचा पेशंट असा हुशार की तिने डॉक्टर हा शब्द बाजूलाच काढला आणि नमस्कार काका म्हणून साष्टांग नमस्कार घातला. म्हणा सद्गुरुनाथ महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. साष्टांग नमस्कार घातला आणि नमस्कार काका हे शब्द ऐकल्यानंतर आमचे डॉक्टर साहेब सुद्धा अत्यंत द्रवून गेले जसे काय. ते म्हणाले, अहो हे वेड नाही आहे, हे वेडच चांगलं आहे, हे वेड चांगलं आहे आणि इलाज लागला असं नाही, तुम्हाला पण लागावं अशी माझी इच्छा आहे. मग काय म्हणता, आम्ही तर स्तब्ध झालो आणि आम्ही नक्की केलं की जसं कोणती तरी जाहिरात आहे ना, हे दाग अच्छे है तसं हे वेड अच्छे है, हे आम्हाला कळलं. आणि तुम्हाला सांगू का, हे जे वेड आहे ना, तुम्हाला सांगू, हे शहाण्यांची कामच नाही. ही शहाण्यांची कामच नाही, ही वेड्यांचीच कामं आहेत. वेडात दौडले वीर मराठे सात, तसे हे वेड्यांचे काम आहे आणि हे वेड्यांनी केलेली आहेत. ही एकटी वेडी नाही का दिसे, तिथे अनेक सहकारी आहेत, असंख्य सहकारी आहेत आणि असंख्य सहकाऱ्यांनी जवळजवळ घरचे कामं धामं सगळे सोडून या वेडामध्ये ते सगळे आनंदाने सहभागी झालेले आहेत. म्हणून हा सोहळा तुम्हाला आम्हाला दिसतो आहे. आणि त्या वेड्यांना असं म्हणता येतं की आम्ही बिघडलो, तुम्ही बी घडा ना. आम्ही बिघडलोय, आम्हाला वेड लागलाय, तुम्हाला पण वेड लागू द्या. आणि म्हणून हे लक्षात घ्या तुम्ही की डॉक्टर काकांनी असे वेडे घरोघर गाव तयार केलेले आहेत आणि म्हणून हे वेड चांगलं आहे. हे सगळ्यांना लागावं. चातुर्मास महोत्सव समितीने हा जो काही कार्यक्रम केलेला आहे, 10 मिनिटात मला जेवढं काही याच्याबद्दल समारंभाबद्दल बोलता येईल, या त्यांच्या भव्य दिव्य न भूतो न भविष्यती अशा कार्यक्रमात मला पण सहभागी होता आलं. नवे त्यांनी मला सहभागी करून घेतलं. याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक कृतज्ञ आहे. आणि हे वेळ असंच सगळ्यांचं वाढू द्यावा. सगळीकडे अशा वेडांची लोक एकत्र यावीत आणि एक ईश्वर निष्ठांची मांदियाळी अशी तयार व्हावी अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. आदरणीय महंतकाका कुलकर्णी यांच्या सुंदर अशा मनोगतानंतर त्यानंतरचं मनोगत सादर करत आहे सौ शोभाताई राजपुरोहित, ऑस्ट्रेलिया. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूजनीय श्री गुरु डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते. तुकाराम महाराजांना वंदन करते. सौ सविताताई यांना नमस्कार करते. सर्व श्रोते वक्ते जगदीश मूर्ती आहात, सर्वांना नमस्कार करते. गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाव, बलिहारी गुरुदेव के मोहि गोविंद दियो बताय. गोविंद म्हणजे सर्व व्यापक जे तत्व आहे ते म्हणजे गोविंद म्हणजे ब्रह्म असं आपल्याला काकांनी प्रत्येक वेळी सांगून ठेवलेलं आहे की ज्याही देवाची मूर्ती पाहतो ते म्हणजे ब्रह्म होय. आणि ही दृष्टी आपल्याला व्यापक करायची आहे. श्रीगुरु श्रोत्रिय आपण खूप भाग्यवान आहोत. आपल्याला श्रीगुरु लाभलेले आहेत. ते श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, दयाळू आणि अद्वैत संप्रदाययुक्त, परंपरायुक्त असे श्रीगुरु आपल्याला लाभलेले आहेत. केवळ अद्वैत तत्वाचेच विचार आपल्याला ते सांगतात. आणि श्रीगुरु खरंच त्यांचा
श्रीगुरूंना आपला विषय करावा. आपण जीव जगतामध्ये न रमता आपण त्यांना जर विषय केला तर श्रीगुरूचे जे विचार आहे त्या विचाराच्या गतीकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. त्यांच्या विचारात आपण रमायला पाहिजे. काकांचं जीवन जरी आपण अभ्यासलं ना तरी आपण जीवनमुक्त होतो. कारण काका कसे बोलतात, कसे चालतात, कसे वागतात, किती अनासक्त वृत्तीने राहतात. त्यांच्या ठिकाणी दया, शांती, तृप्ती, समाधान, आनंद, निर्भयता या गोष्टी सतत विलसत असतात. म्हणून त्यांच्या जीवनाकडे पाहिलं तरी तो जीव मुक्त होऊन जातो. असे आपल्याला श्रीगुरू लाभलेले आहेत. आणि म्हणून म्हटलेलं आहे, तोची श्रीगुरु देही व्यापोनी असे पाही, तया जाणता काही उणे नाही. श्रीगुरूंना व्यापक तत्वाने जर बघितलं तर कोणतीच उणीव आपल्या जीवनामध्ये राहणार नाही आहे. कारण उणे नावाची गोष्ट तिथे नाहीच आहे. दुःख आणि उणेपण ह्या दोन गोष्टी जर आपण केल्या तर केवळ आनंदाचं झरा तिथे वाहत आहे. त्या ठिकाणी आपण राहायला पाहिजे. ते तत्व सगळीकडे विलसते तेवढंच तितकंच आणि तसंच सगळीकडे हे तत्व व्यापून आहे. आणि असे जे विचार आहे सविताताईंचं हे कार्य पाहून आपल्याला असं वाटते की आपले जीवन खरोखरच आपले जीवन जे आहे ना त्यांनी आपल्या जीवनाचा वेळ न गमावता, जीवनही आणि वेळही न गमावता या कार्यासंबंधी त्या झडझडून वाहत आहेत. सविताताईचं कार्य पाहून ही व्यापकता जी आहे ही आपल्या लक्षामध्ये येत आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की रामकथा ब्रह्मांड भेदूनी पैल पाडण्यावी. पैल पाडण्यावी म्हणजे काय? आत्ताच्या युगामध्ये काय आहे, तत्त्वज्ञानाचे जे विचार सांगितले आहे ते पहिलं पाडण्याचे म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये ज्याप्रमाणे ते तत्त्वज्ञान ऑनलाईनच्या माध्यमातून फक्त ब्रह्मपुरी पुरतेच मर्यादित न राहता अनेक देशांमध्ये, अनेक राज्यांमध्ये, आपल्या देशामध्ये आणि विदेशामध्येही त्यांचं हे कार्य पोहोचलेलं आहे. जसं ऑस्ट्रेलियाला बसून आम्ही घरी पाहून हे सगळं ऐकत आहोत. या व्यतिरिक्त दुबईमधले लोक, अमेरिकेमधले लोक हे सुद्धा देखील ह्याचं पूर्णपणे त्यांचे प्रवचन वगैरे ऑनलाईनचे जे आहेत त्यांना देखील ऐकायला मिळतात. त्यामुळे आमचं खूप मोठं भाग्य आहे. इथे असताना सुद्धा आम्हाला हे सगळं ऑनलाईन पाहायला मिळतं. असं वाटतं की आपण घरी बसून हा कार्यक्रम अटेंड करत आहोत. इतक्या सोप्यापणाने आपल्याला सहज त्या उपलब्ध आहेत. तत्त्वज्ञानाचे विचार त्यांनी मर्यादित न ठेवता हे सगळे विचार काय केलेले आहे, प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्याला आपल्यासमोर मांडतात. मुमुक्षु साधक जो असतो ना, विचाराचा नेमकपणा टिपतो आणि अभ्यास वर्ग, त्याच्यानंतर प्रवचनं, शिबिर, कीर्तन आणि जसं चातुर्मासच्या निमित्ताने ते नेमकेपणे टिपून ते आपल्या तत्वविचारामध्ये राहतात. जो वक्ता आहे ना तो वक्तृत्वाच्या माध्यमातून त्या व्यापक तत्वाला गवसणी घालतो आणि श्रोता जो आहे तो श्रोतृत्वाच्या माध्यमातून त्या तत्वाला गवसणी घालतो. तर अशा प्रकारे दोन्ही एका ठिकाणीच पोहोचतात. अशा प्रकारे सहजरित्या त्या व्यापकतेला गवसणी घालतात. ज्याप्रमाणे अद्वैत मकरंदामध्ये ज्याप्रमाणे सांगितलेले आहे की शरद ऋतूमध्ये कमळ ज्याप्रमाणे रसाने भरून गेलेला असतो आणि टवटवीत दिसतो, त्याप्रमाणे अद्वैत तत्त्वज्ञानाचा जो मकरंद आहे तो आपल्या वाणीतून सविताताई पेरत आहे. ब्रह्मपुरी गावात 125 मंदिरामध्ये चातुर्मास निमित्ताने प्रबोधन ते करत आहेत आणि त्यामागे श्रीगुरूंचे जे व्यापकतेचं तत्व आहे ते त्यांचं बळ, व्यापकतेचं बळ त्यांच्या पाठीमागे कार्य करत आहे. आणि पण त्याचं माध्यम आहे ताई. श्रीगुरू ते करवून घेतात आणि माध्यम ताईच्या माध्यमाने हे सगळं होत आहे. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाला विराट स्वरूप दाखवलं त्याप्रमाणे ताईंना त्याप्रमाणे श्रीगुरूंनी ताईच्या माध्यमातून व्यापकतेचं कार्य करून पोहोचवत आहे. ते कार्य ते करत आहेत. आपण शिवगडला ताईंचा कार्यक्रम झाला होता. त्याच्यामध्ये ताईंना सन्मानपत्र देण्यामध्ये आलं होतं आणि ते सन्मानपत्र मंदाताईच्या उपस्थितीमध्ये ते सन्मानपत्र देण्यात आलं आणि तिथे ते खूप मोठा कार्यक्रम, चांगला कार्यक्रम झाला होता. त्यामध्ये ताईंना सन्मानित करण्यात आलं आणि श्रीगुरूंच्या हातातून
हातून ज्या वेळेस तो सन्मान तो शिष्य प्राप्त करतो ना, त्यापेक्षा भाग्याचा क्षण दुसरा जीवनामध्ये कोणताच नाही आहे. एवढं त्यांचं भाग्य सविताताई ब्रह्मपुरीवासियांना भेटल्या आणि आपल्यालाही भेटल्या. आपलं खरोखरच भाग्य आहे. ऑनलाईनची प्रवचने घेऊन यावेळेस तर त्यांनी उत्तम नियोजन पार पाडलेलं आहे. त्या असं वाटत होतं की आपण कार्यक्रम अटेंड करत आहोत, कारण प्रत्येकाचा परिचय, त्याच्यानंतर प्रवचनं, त्याच्यानंतर भजन, हे सगळी सिस्टमॅटिक सेवा त्यांनी त्या याच्यामध्ये दिलेली आहे ऑनलाईनच्या कार्यक्रमामध्ये. असं वाटत आहे आपण तिथेच बसून हे कार्यक्रम पाहत आहोत. ताई व त्यांचे सहकारी खरोखरच अभिनंदास पात्र आहे आणि त्या सर्वांचे मी आभार मानते. ताईने मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली प्रतिक्रियेची, त्यामुळे त्यांचं मी मनपूर्वक आभार मानते. रामकृष्ण.